दुकानदारांनी आपली दुकानं पटापट बंद केली, कुलपं लावली आणि पळ काढला। हे दृश्य होतं बारामती जवळच्या सुपेगावचं। कशाची भीती होती त्यांना? कोणाची एंट्री होणार होती? तर एका नावाची। ते नाव म्हणजे तुकाराम मुंढे। 25 मे 2026ला अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून सूत्र हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे नावाचं वादळ महाराष्ट्रभर घोंगावतंय। अवघ्या 15 दिवसांमध्ये 300पेक्षा जास्त धाडी, 350 जणांना अटक आणि 274 दुकानं सील। काहींना वाटलं मुंडे साहेब सुप्याला येणार आहेत आणि ते ऐकताच तिथल्या व्यापाऱ्यांची बोबडी वळली। हेच मुंडे साहेबांच्या नावाचं वजन आहे। पण लोक त्यांना का घाबरतात? कारण कोणाचंही ऐकून ॲडजस्ट करण्याची त्यांची सवय नाही। समोर छोटा माणूस असो किंवा मोठा राजकारणी, कायदा सर्वांसाठी समान असतो। नाशिकमध्ये आरतीला गेले असताना प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी असो किंवा पुण्यात PMPMLमध्ये दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई, त्यांनी नेहमी ड्युटीलाच प्राधान्य दिलंय। बार्शीमध्ये ट्रेनिंग सुरू असताना 15,000 अतिक्रमण हटवताना त्यांनी स्वतःला जाळण्याची धमकी देणाऱ्यांनाही डगमगू दिलं नाही। राजकारणी त्यांना कधी इकडे तर कधी तिकडे बदली करतात, कारण त्यांना माहीत आहे की मुंडे साहेब कोणालाच गिफ्ट देत नाहीत आणि कोणाचं ऐकतही नाहीत। तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्राला अशा अधिकाऱ्याची गरज आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका।